बातमी आहे नाशिकमधील महायुतीमधील बंडखोरीची। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत आता मोठा ड्रामा पाहायला मिळालाय। भाजपचे बंडखोर गणेश गीते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। महायुतीत नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे। जागा वाटपानंतर शिंदे सेना गटाकडून नरेंद्र दराडे यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्जही दाखल केलाय, तर गणेश गीते यांच्याबरोबर त्यांचे भाऊ गोकुळ गीते यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आपण ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं गणेश गीते यांनी म्हटलंय, तर गणेश गीते चर्चेनंतर माघार घेतील असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केलाय। या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही, त्यामुळे कोण कोणावर कारवाई करायची तो विषय नंतरचा आहे। मला निवडणूक लढण्याची मी 1 वर्षापासून तयारी करत होतो, त्यामुळे आता मी लढण्यावर ठाम आहे। त्यांची भेट होईल, त्यांच्याशी मी बोलेल आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपण या ठिकाणी फॉर्म मागे घ्यावा, आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, सांगणार आहोत। गणेश गीते आमचेच कार्यकर्ते आहेत, हे खरं आहे, पण निश्चित 17 ते 17 ठिकाणी आता आम्ही महायुतीमध्ये लढतो आहोत। अनेक ठिकाणी असे टाय होते, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत। 1-2-3 ठिकाणी काय जे असतील, मला वाटतं चर्चा झाल्यानंतर बोलल्यानंतर त्या ठिकाणी तिथे मार्ग निघेल।